ह्या बहिणीची खूप सुंदर साक्ष आहे. जसं आपण ऐकत आहोत देण्याविषयी, जेव्हा आपण देतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आणि जे हर्षित हृदयाने देतो प्रभू त्याला हर्षितरित्या आशीर्वादित करतो. तशीच यांची साक्ष आहे. गेल्या मंगळवारी जेव्हा ते चर्चला येण्यासाठी तयार होत होते, त्यांनी स्वतःच्या पर्समध्ये बघितले आणि ते म्हटले माझ्याकडे काही पैसे कमी आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाकडे येण्यासाठी काही पैसे मागितले गाडी खर्चासाठी आणि त्यांच्या मुलाने त्यांना 200 रुपये दिले. ते जेव्हा चर्चमध्ये आले, चर्चमध्ये जेव्हा दानार्पणाची वेळ चालू झाली, पवित्र आत्मा त्यांना सतत उत्साहित करत होता की जे 200 रुपये तुझ्याकडे आहेत ना ते भांडारात टाक. बहिणीने कसलाच विचार नाही केला. त्यांनी 10 रुपये हातामध्ये घेतले, ते परत ठेवले आणि जी 200ची नोट त्यांच्याकडे होती ती त्यांनी त्या भांडारामध्ये टाकली आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्याकडे आला, ते म्हटले मोठ्या भावाने त्यांना 1000 रुपये ठेवण्यासाठी दिले असं त्यांना वाटलं. त्यांनी काही रक्कम त्यांच्याकडे दिली आणि ताई म्हणतात त्यांनी संध्याकाळपर्यंत ती तशीच सांभाळून ठेवली आणि त्यांचा लहान मुलगा त्यांच्याकडे आले, तो म्हटला त्यांनी तुला ठेवायसाठी दिलेली नाही आहे, तुला ते खर्चायसाठी दिली आहे. परमेश्वराला ते धन्यवाद देतात की जर ते 200 रुपये मी राखून ठेवले असते, प्रभूचा आशीर्वाद मी कधी पाहू शकले नसते. मी देवाला हर्षितरित्या दिले आणि प्रभूने मला आशीर्वादित केलं, म्हणून प्रभूला धन्यवाद. आमेन.